DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। लेंडी नदीत गेला होता युवक वाहून। पालम तालुक्यातील खोरस येथील परमेश्वर साहेबराव खंडाकडे वय 25 वर्षे हा युवक दिनांक 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता लेंडी नदीत पाय घसरून पाण्यात वाहून गेला होता। गावकरी व पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली होती। दिनांक 31 ऑगस्ट रोजी दुपारी 11 वाजेच्या दरम्यान खोरस ते पिंपळगाव नदीच्या पाण्यात परमेश्वर खंडागळ्याचे प्रेत 41 तासानंतर सापडले आहे। यावेळी गंगाखेड व पूर्णेची 8 जणांची टीम बोटीद्वारे शोध मोहीम हाती घेतली होती। यावेळी गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डाबकर हे स्वतः घटनास्थळी हजर राहून शोध कार्यावर नियंत्रण ठेवून होते, तर पालमचे तहसीलदार उषा किरण शृंगारे, पालम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेषराव खटाणे व तहसीलचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी शोध मोहिमेत अग्निशमन दल गंगाखेड व पूर्णा तसेच शोध कार्य टीमचे रामविलास खंडेलवाल, श्याम जगतकर, श्रीकांत साळवे, अभिषेक साळवे, सुरेश खंडेलवाल, आकाश लव्हाळे, सीताराम भेंडेकर, राज पैठणी, सोनाजी खिल्लारे, राजेश चावडिया व तहसीलचे मंडळ अधिकारी आलेवार, तलाठी शुभांगी आळे, शिवप्रसाद वावळे, माधव कांबळे गावातील युवकांनी परिश्रम घेतले। DPA न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे, गंगाखेड। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।